पप्पाजी 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 हेल्प मी, पप्पाजी हेल्प मी पप्पाजी। काय सासूबाने काय केलं हे सासूबाने मला पप्पाजी हेल्प मी, क्या हो गया पप्पाजी हेल्प मी। फाल्गुनी पप्पाजी रूपाली 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 बात्रे मजा आली की नाही पण? हाँ नाही हरकत नाही, पण तुला हे तरी कळलं असेल ना एव्हाना की मी कुणालाही कुणाच्याही रूपात आणू शकते, रूप बदलवून टाकू शकते। हाँ ती शक्ती आहे विरोचकाकडे। हाँ पण घाबरू नकोस, हे माझं रूप रूपाली म्हात्रेचं रूप मी कुणालाही देणार नाही। या रूपाच्याच प्रेमात पडलास की नाही तू? भाळला होतास माझ्यावर ह्याच रूपात, ह्याच रूपात जाळ्यात ओढलंय मी तुला शेखर राजाध्यक्ष, ह्याच रूपात या घरावर राज्य केलंय मी, तसंच ह्याच रूपात घरातल्या सगळ्यांना एक एक करून संपवणार आहे मी। तुला काय वाटतंय? मला काहीच कळत नाही आत्या। एक गोष्ट लक्षात येते का पण तुझ्या? जेव्हा शेखरनी रूपालीला नागाशी बोलताना पाहिलं तेव्हा नेत्रा फाल्गुनीच्या बेडरूम मध्ये होती। बरोबर, पण मग जर रूपाली नागाशी बोलत होती आणि ती असते काय, तर मग त्यावेळी नेत्रा फाल्गुनीच्या बेडरूम मध्ये असायला नको? पण मग त्या हेच लॉजिक नेत्रावर सुद्धा लागू होतं ना। म्हणजे जी नेत्रा अस्तिकाच्या रूपात माझ्या बरोबर राहते, कारण बाबांनी जेव्हा त्या बाईला नागाशी बोलताना पाहिलं तेव्हा ती नेत्रा सुद्धा आमच्या बेडरूम मध्येच होती। पण आता एवढं मात्र नक्की, अस्तिकाच्या रूपातली नेत्रा जे काही सांगते ते सगळं खरं आहे, कारण मी स्वतः पाहिलंय त्या बाईला नेत्राला धमकावताना। काय म्हणत होती ती? ती म्हणत होती की मी तुझं रूप बदललं ही फक्त सुरुवात आहे, आता ती असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे घरातल्या सगळ्यांचं आयुष्यच बदलून जाणार आहे। ती म्हणत होती की तुम्हाला नागाला मारायचं होतं, पण नागाला मारणं शक्यच नाहीये कारण तो अमर आहे, कारण तो विरोचकाचा नाग आहे। आणि आता हे सगळं मी स्वतः ऐकलंय। काहीच कळत नाहीये काय चाललंय। पण एक मात्र नक्की, ह्या दोघींपैकी एक नेत्रा आहे आणि एक अस्तिका। आणि आपल्याला नेत्राला वाचवायचंय आणि अस्तिकाला संपवायचंय। आणि त्या खरी नेत्रा कोण आणि खरी अस्तिका कोण हे ओळखणार कसं? एक उपाय आहे, गरुड देवाची आरती। दोघींना आरती म्हणायला लावायची। तुला आठवतंय आपण जेव्हा घरात गरुड देवाची आरती केली होती
अस्तिका तिथे हजर होती, पण तिला ती सहन झाली नाही. भले त्यावर तिने उपाय शोधून काढला असेल, पण ती स्वतः आरती म्हणू शकणार नाही. आणि त्यावेळेला आपल्याला कळेल खरी नेत्रा कोण आहे. करेक्ट आहे त्या. आता त्या आरतीमुळेच आपल्याला कळेल खरी नेत्रा आणि खरी अस्तिका कोण आहे ते. देवी आई, तुझा अंश म्हणून तू मला कलियुगात पाठवलास. तुझ्या इच्छेप्रमाणे विरोचकाच्या वधाची जबाबदारी मी घेतली. पण मग हे सगळं का घडतंय? आज ती अस्तिका माझ्या माणसांना फसवते. एवढं मोठं षडयंत्र रचलं विरोचकाने. ही दुष्ट शक्ती का फोफावत चालली आहे? देवी आई, तूच मार्ग दाखव. अस्तिका, अस्तिका, काय झालं? अशी का बघतेस माझ्याकडे? तूच आहेस ना अस्तिका? मीच नाही का तुला नेत्राचं रूप दिलंय? माझी सेविका अस्तिका. काय झालं? राग आला? अंत करणार आहेस माझा? इतक्या वेळा बोललीस, काही करता आलंय का तुला? केसाला पण धक्का नाही लावता आलाय तुला, आणि काही करता येणारही नाही तुला आणि तुझ्या या त्रिनयनेला सुद्धा. कारण हा विरोचक अमर आहे. तुझ्या लक्षात येतंय का? तुझं घर, तुझा संसार, तुझी सगळी माणसं अस्तिकाच्या म्हणजेच माझ्या सेविकेच्या ताब्यात आहेत. काही करू शकत नाही तुम्ही माझं. बघा प्रयत्न करून बघ, तुला आणि या तुझ्या त्रिनयनेला जमतंय का काही? बघा वाचवता येते का? वाचवा. सुषेण, तुझाच सूड उगवायला मी मनात आग घेऊन आले. क्षणोक्षणी फक्त एकच ध्यास घेऊन युगनयुग भटकत राहिले. पण कोणास ठाऊक का, तुझ्या स्पर्शाने काहीतरी वेगळं झालं. असं वाटलं कित्येक युगांनंतर कोणीतरी या जखमी मनावर फुंकर मारली. असं का होतंय? चालते हो. ऐकू नाही आलं? ही माझी खोली आहे.
नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष, माझी खोली आहे, इथून चालतं व्हायचं. हे स्वतःला सांगतेस की मला? अस्तिका, तुला बऱ्या बोलानं सांगते, ते ऐक. निघ इथून. मीही तुला बऱ्या बोलाने सांगतेय, तेवढं ऐक. तुझा नवरा, हा संसार, हे घर सगळं विसरून जायचं, कारण ते आता माझं आहे. आणि आता फक्त स्वतःकडे लक्ष द्यायचं, नाहीतर उगाच मरशील. चालेल, मरेन, पण त्याआधी तुला आणि तुझ्या त्या विरोचकाला मारेन. ऑल द बेस्ट. अशी स्वप्न बघत राहा. आता हे सगळं माझं आहे, कारण मी आहे मिसेस नेत्रा अद्वैत राज्याध्यक्ष. उठ म्हटलं ना, उठ, निघ इथून. तू निघ, जा. काय वाटतं तुला? हे असे माझे कपडे घातले, माझ्यासारखं बोललीस, वागलीस म्हणून तू नेत्रा होशील? हे बघ, तुला आता काहीही वाटलं तरी मी काहीच करू शकत नाही, कारण आता मीच नेत्रा आहे. चालती हो. निघ म्हटलं ना तुला. साहेब, बघितलं? ही पुन्हा आली इथे. हिला असं वाटतंय की मी विरोचकाला घाबरेन, पण आता विरोचकाच्या या गुलामाला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. साहेब, तुम्ही थोडा वेळ बाहेर जा, मी बघते हिला. तुझ्या या पोकळ धमक्यांना घाबरत नाही हा मी. जा, जाऊन विचार त्या विरोचकाला. आणि सगळ्यात आधी माझ्या खोलीतून बाहेर जायचं. निघ. ही माझी खोली आहे आणि हा माझा नवरा आहे. तुझा नवरा आहे? नवरा बायकोचं नातं काय असतं माहितीये तुला? नवरा बायकोच्या नात्यामध्ये ना प्रेम असतं, प्रेम. फक्त प्रेमावर जिवंत असतं नवरा बायकोचं नातं. तुम्हा राक्षसांमध्ये असतं प्रेम? तुम्हा राक्षसांमध्ये फक्त क्रूरता असते, विकृती असते आणि विष असतं. आणि तेच विष इथे पसरवायला आली आहेस तू. नेत्रा, कोण नेत्रा आहे, कोण अस्तिका आहे हे आपल्याला उद्या कळेल. उद्या खऱ्या अर्थाने नेत्राला तिची जागा मिळेल आणि अस्तिकाचा अंत होईल. हो साहेब,
मला सुद्धा हेच हवंय. सगळ्यांना कळू दे की हीच असती काय. मी म्हंटल ना, या सगळ्याचा सोक्षमोक्ष उद्याच होईल, आणि तेही देवघरात. आता कशाला आली होतीस? कोणी पाहिलं असतं तर? विरोचका, काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं आणि मी शेखरला सुद्धा बाहेर जाताना बघितलं म्हणून आले. बोल पटकन. उद्या देवघरात काहीतरी घडणार आहे. काय घडणार आहे? माहित नाही, पण अद्वैत असं म्हणत होता की नेत्रा कोण आणि अस्तिका कोण ह्याचा सोक्षमोक्ष उद्या लागेल. काय घडवणार आहेत हे लोक आणि देवघरात? कळत नाहीये. मला वाचवा, मला वाचवा. माझा प्रतिशोध अजून पूर्ण झालेला नाहीये. मला नाही म्हणायचंय. गरुड, गरुडाची आरती. आरती? पण ते म्हणतील ना, मग काही हरकत नाही. माझ्याकडे तुम्ही दिलेला मणी आहे, मी देवघरात जाऊ शकते. तुला म्हणावी लागेल आरती. मला? तुम्ही जो मणी मला दिलाय त्यामुळे मी देवघरात जाऊ शकते, पण मला आरती येत नाही. आणि मागच्या वेळेला त्या आरतीमुळे काय घडलं होतं तुम्हाला माहिती आहे. विचार करावा लागेल, पण तोपर्यंत तू अद्वैतला विश्वासात घेऊन ठेव. जे जे जमेल ते कर, जे जे शिकवलंय ते सगळं कर, पण त्याला विश्वासात घे. आरतीचं काय करायचं त्याचा विचार करते मी. जा. विरोचका, आपल्याला हवंय तसंच घडेल ना? घडवावंच लागेल. जा तू. आत्या, मला बोलायचंय तुमच्याशी. मला कळतंय हे सगळं तुमच्यासाठी खूप अवघड आहे. मी समजू शकते. तुमच्या जागी मी असते तर कदाचित माझी सुद्धा हीच अवस्था झाली असती. आणि आत्या, मला खरंच कळत नाहीये देवी आईच्या मनात नक्की काय आहे. पण एक गोष्ट नक्की आत्या, उद्याचा दिवस निर्णयाचा आहे. आणि उद्या देवी आई समोरच सिद्ध होईल की मीच नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष आहे आणि उरेल ती अस्तिका. उद्या कळेलच काय ते. हो, उद्याच कळेल. उद्या अस्तिकाचं खरं रूप सगळ्यांसमोर येईल आणि मीच नेत्रा हेही सगळ्यांना कळेल. साहेब, विरोचकांनी मला अस्तिकाचं रूप दिलंय हे खरं आहे, पण साहेब तुम्ही सांगा, इतके दिवस तुम्ही माझ्यासोबत राहताय, कधीतरी तुम्हाला असं जाणवलं का की मी तुमची नेत्रा नाहीये? इतर मी स्वतःच खूप कन्फ्युज्ड आहे. मी समजू शकते साहेब, पण तुम्ही काळजी नका करू. उद्या सत्य सगळ्यांसमोर येईलच.